विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस। मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आपले शक्ती प्रदर्शन रोड शोद्वारे करीत आहेत। माहीम विधानसभा मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार श्री महेश सावंत यांनी आपल्या मतदारसंघातून भव्य शोभायात्रा काढली। या शोभायात्रेत मतदारसंघातील शेकडो महिला पुरुष सहभागी झाले होते। आज आमची शोभायात्रा निघाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी ही विजयाची नांदी आहे आणि 100% खात्री आम्हाला या 100% विजय भगव्याचाच होणार, मशालीचाच होणार आहे। कारण दोन्ही उमेदवारांची शोभायात्रा अजूनपर्यंत जवळजवळ 2 वाजायला आले, परंतु अजूनपर्यंत विजयात्रा त्यांची निघत नाही किंवा शोभायात्रा निघत नाही। आणि आज जनसागर दिसतोय तुम्हाला, भगवा जनसागर, महाविकास आघाडीचा जनसागर हा विजयाच्या पताका लावणार आहे 100%। महेश सावंत यांनी माननीय श्री प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुतळ्यास वंदन केले। यावेळी ज्येष्ठ नेते श्री दिवाकर रावतेही उपस्थित होते। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांच्या शोभायात्रेत श्री आदित्य ठाकरे आणि श्री सचिन भाऊ अहिर यांनीही उपस्थिती लावली। आपल्या सर्वांना माहिती आहे की महेश जी निष्ठावंत तर आहेत, पण निष्ठा त्यांची फक्त शिवसेना आणि उद्धव ठाकरे साहेबांसोबत नाही तर ह्या मतदारसंघाशी आहे, महाराष्ट्राशी आहे। ज्यांनी गद्दारी केली, जे भाजपच्या सोबत उभे राहतात ते गुजरातसाठी लढत आहेत। आम्ही लढत आहोत ते महाराष्ट्राच्या हितासाठी लढत आहोत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी लढत आहोत आणि लढत राहू, जिंकून दाखवू। आपल्या आशीर्वादाने, आपल्या मताने जिंकल्यानंतर ह्याच मातीसाठी, ह्याच माणसांसाठी काम करायचं आहे। या पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असा दिसतोय तर ही जनशक्ती महेश सावंतांच्या मागे, धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे आणि निश्चितपणे महेश सावंत निवडून आल्याशिवाय राहणार नाही, कारण शेवटी जनशक्तीच ही जिंकत असते। हे लोकसभेमध्ये तुम्ही पाहिलेले आहे आणि तीच परिणती
या विधानसभेमध्ये पण महाविकास आघाडीच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते। मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये एकंदरीत जे वातावरण आहे त्यात तुम्ही बघितलं असेल, मूलभूत प्रश्नाला बाजूला ठेवून बटेंगे कटेंगेची राजकारण करण्याचा जो प्रयत्न होतोय त्याला मला वाटते चोख उत्तर इकडचा मतदार दिल्याशिवाय राहणार नाही। महेश सावंत यांच्या शोभायात्रेत नेते मंडळींच्या उपस्थितीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह आणि जोश आला होता।